आहे. ओके, धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज दिनांक 8 जून 2021. आज तुमच्या समोर येण्याचं औचित्य असं, खरं तर मी माझं भाग्य समजतो की अतिशय नावाजलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर आणि सर्व अधिव्याख्याते सन्माननीय प्रोफेसर जे माझ्यापेक्षा मनाने, मानाने आणि ज्ञानाने नेहमीच मोठे असतील, त्यांच्यासमोर मला बोलण्याची संधी मिळाली, त्यांच्यासमोर मला माझे विचार मांडण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि मी माझं भाग्य समजतो. तर विषयाला सुरुवात करण्याच्या आधी सर्वांना मी विनंती करतो की कृपया आपण सर्व, मी आपणास एक सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा मूल्य शिक्षण जे काही महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी आणलंय, ते छत्रपती शिवाजी महाराज ही एक अशी व्यक्ती आहे की त्यांच्याकडे बघून आपल्याला मूल्य शिक्षण म्हणजे काय किंवा मूल्य कसे जोपासावेत याची ओळख होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मांडत असताना अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या वागण्याचा किंवा त्यांच्या नखाची सर जरी आपल्यात आली तरी आपण या जन्मात आल्याचं सार्थक झालो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि हाच विचार घेऊन मी आजही आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, आपण सर्व माझे छोटे बंधू भगिनी आहात आणि सर्व सन्माननीय प्रोफेसर्स के किंवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे इथे आहेत. तर कृपया माझ्या हातनं काही चूक झाली किंवा बोलता बोलता कुठे जीभ घसरली तर कृपया समजून घ्या आणि माफ करा. एवढं बोलून मी आजच्या भाषणाला सुरुवात करतो. आजचा आपला विषय आहे शिवस्वराज्य दिन आणि आपण. तर तत्पूर्वी स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी राजे, स्वराज्याचे धाकले जणी छत्रपती शंभूराजे आणि महिला शिक्षणाचे संस्थापक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील पहिली जयंती ही 19 फेब्रुवारी 1869 रोजी साजरी केली, असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम विनम्र अभिवादन करून मी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. तर मित्रांनो, आजचा व्याख्यानाचा आपला विषय आहे शिवस्वराज्य दिन आणि आपण. तर गंगा सिंधू गोदा यमुना कलशातून आल्या, शिवरायासी स्नान घालून धन्य धन्य जाहल्या, धीमी पावले टाकत येता रुद्राचा अवतार, आधी उमटला हृदयातून हर्षे जय जयकार, आधी उमटला हृदयातून हर्षे जय जयकार. मित्रांनो, 6 जून 1674 चा जो दिवस होता, सूर्योदय होत होता आणि या सूर्योदय होता होता छत्रपती शिवाजी महाराजांचं एक एक पाऊल 32 मन असणारा सोन्याच्या सिंहासनाकडे एक एक पाऊल ते जात होते. परंतु एक एक पाऊल टाकता टाकता छत्रपती शिवाजी महाराजांना नजर लागावी असा तो रुबाब होता आणि या रुबाबामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चालत असताना, एक एक पाऊल पुढे सरकत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक एक पावलाबरोबरच त्यांना स्वराज्याच्या अनेक अशा योद्ध्यांची आठवण झाली की ज्यांच्या खांद्यावरती, ज्यांच्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. म्हणजे तानाजी मालुसरे असतील, प्रतापराव गुजर असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, शिवा काशीद असतील, असे असंख्य मावळे सांगता येतील की ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं होतं. म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं असं म्हणत स्वराज्यासाठी स्वतःचा जीव अर्पण करणारे तानाजी मालुसऱ्यांसारखे योद्धे, नरवीर तानाजी मालुसऱ्यांसारखे योद्धे स्वराज्यामध्ये होतं आणि यांच्याच खांद्यावरती स्वराज्य उभं राहिलं होतं. आणि या स्वराज्याच्या सिंहासनाधीश्वर पदी विराजमान होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज 6 जून 1674 रोजी सिंहासनाकडे वाटचाल करत होते. 6 जून 1674 चा दिवस जरी राज्याभिषेकाचा दिवस असला तरी त्या आधीची पार्श्वभूमी ती मी थोडं आपल्या समोर सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अनेक दिवस चालला, त्यासाठी अनेक विधी करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वप्रथम मुंज करण्यात आली होती आणि हा राज्याभिषेक प्रयोग करण्यासाठी काशीहून बोलवलेले विद्वान धर्मपंडित गागा भट्ट यांना बोलवण्यात आलं होतं. आणि गागा भट्ट रायगडावरती आल्यावरती गागा भट्टांनी राज्याभिषेक प्रयोग नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये सर्व विधी जे काही करण्यात येणार होते त्या विधींची एक यादी तयार केली आणि त्या विधीनुसारच छत्रपती शिवाजी महाराज आणि भोसले घराण्याचे जे कौटुंबिक पौरोहित्य करणारे बाळंभट आर्वीकर नावाचे पुरोहित होते, हे गागा भट्टांच्या आदेशानुसार अनेक विधी पार पाडून घेत होते. गागा भट्टांच्या निरीक्षणाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे विधी चालू होते. म्हणजे या विधीमध्ये जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची मुंज करण्यात आली होती. तर त्या काळामध्ये अशी पद्धत होती की एखाद्या व्यक्तीची मुंज करण्याआधी त्या व्यक्तीचं लग्न केलं जात नव्हतं, परंतु यावरती अनेक वादविवाद झाले आणि अशा प्रकारे आपलं नाशिक, आता नाशिक आपल्याला फार जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हा वाद मिटवण्यासाठी सर्व ब्राह्मणांची, सर्व पुरोहितांची सभा नाशिकच्या गंगाच्या तीरीवरती भरली होती. आणि या गंगेच्या तीरावरती सभा भरलेली असताना या सभेचे अध्यक्षपद अनंत भट्ट कावळे नावाच्या पुरोहिताकडे होते आणि या सभेमध्ये असा ठराव मंजूर झाला की छत्रपती शिवाजी महाराजांची मुंज करून छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह करण्यात यावा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह अगोदरच 8 राण्यांशी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना ही अट मान्य नव्हती. तेव्हा कोणीतरी कवी कलश आणि गागा भट्ट किंवा बाळंभट आर्वीकर अशा अनेक मोठ्या मोठ्या थोर नेत्यांनी, अशा मोठ्या मोठ्या थोर लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक उपाय सुचवला, की ज्या राण्यांची आपला अगोदर विवाह झाला आहे त्याच राण्यांची पुनर्विवाह करावा. म्हणजे आपल्या अगोदरच्या राण्याही तशाच राहतील आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. म्हणजे सर्वात पहिले राज्याभिषेकाच्या वेळी पहिला विधी झाला तो मुंज. दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह करण्यात आला, तो सोयराबाई राणी साहेबांची करण्यात आला. म्हणजे हाही विधी झाला. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले. म्हणजे आपण गमतीनं असंही म्हणू शकतो, की छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव असे होते, की ते स्वतःच्या वडिलांचा विवाह बघू शकत होते. तो फक्त राज्याभिषेकाच्या निमित्ताने. असे अनेक चमत्कार या स्वराज्यामध्ये राज्याभिषेकाच्या निमित्ताने घडत होते आणि सर्व स्वराज्यातील रयत ही अतिशय डोळे दिपून ते सर्व प्रकारचं समाधान अनुभवत होती. रायगडावरती त्या काळी असं म्हणतात, की 1 लाखाहून अधिक लोक जमलेले होते. दररोज पंक्तीच्या पंक्ती झडत होत्या. दररोज अतिशय मोठ्या प्रकारात दानधर्म छत्रपती शिवाजी महाराज करत होते आणि अशा प्रकारे राज्याभिषेकाची पार्श्वभूमी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह झाला, त्यानंतर तुळदान विधीचा कार्यक्रम सुरू झाला. आता तुळदान विधी म्हटल्यावरती आपल्याला असं लक्षात येतं, की एका पारड्यात छत्रपती शिवाजी महाराज बसणार आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सुवर्ण होन हे ओतले जात होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण होनांचे वजन इतकं सुवर्ण होन छत्रपती शिवाजी महाराजांनी पौरोहितांना दान केलं. त्या एका पारड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले असताना जिजाऊ मासाहेब तो कार्यक्रम अतिशय भरल्या डोळ्यांनी बघत होता. त्यांना वाटत होतं, की आपलीच नजर आपल्या पुत्राला लागू नये. त्यांनी पुतळा राणी साहेबांना बोलवलं आणि पुतळा राणी साहेबांना त्या म्हणत होत्या, की मला इथनं घेऊन चला, की माझाच पुत्र माझ्याच नजरेला दृष्टावेल. असे त्या आईचे उद्गाराचे बोल होते. धन्य ती माता आणि धन्य तो पुत्र, त्याने आपला स्वतःचा तुलदान विधी आपल्या मातोश्री समोर केला आणि त्या मातोश्रीला वाटलं, की आपलीच नजर आपल्या पुत्राला लागू नये. इतका भव्य दिव्य, इतका श्रीमंत आणि इतक्या सुखाचा तो क्षण होता. तो दिवस होता राज्याभिषेकाच्या आधीचा दिवस. म्हणजे तुळदान विधी झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ते पारड्यात बसले होते. इकडून मोरपंत स्वराज्याचे पेशवे 16,000 सुवर्णहोन दुसऱ्या पारड्यात टाकत होते आणि वजन बरोबर झालं. 16,000 सुवर्णहोन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने सर्व पुरोहितांना दान केलं. त्यानंतर पितळ, सोनं, वेगवेगळ्या प्रकारचे धातू, धान्य, भाजीपाला जे काही गरिबांना आवश्यक आहे ते तुलदान विधीमधनं करण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील रयतेला ते दान केलं. अशा प्रकारे दानशूर व्यक्तिमत्व जर आजच्या काळामध्ये आपला आदर्श म्हणून जर कोणी बघावयाचा असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक दानशूरपणा हा गुण आपल्याला त्यांच्या राज्याभिषेक प्रयोगातून दिसून आला. नंतर छत्रपती शिवाजी महाराज 6 जून 1674 चा दिवस उगवला. पहाटेचे सूर्यकिरण रायगडाकडे तोंड करून छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं आणि त्या सिंहासनाकडे छत्रपती शिवाजी महाराज चालले होते. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाकडे जात असताना प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते हे असे व अनेक मंत्रांचा जयघोष चालू होता. अंगावरती काटा उभा राहावा असा तो क्षण होता आणि अशा त्या क्षण बघता बघता अनेक स्वराज्यातील रयतेचे डोळ्याचे पारणं फिटत होते. स्वराज्याचा एक छत्रपती सार्वभौम राजा तयार होणार होता. कारण 1674 पर्यंत छत्रपती संभाजी राजे हे औरंगजेबाचे मांडलिकत्व असलेले राजे, म्हणजे इतर हिंदू राजांप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना न्याय होता. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेला असताना त्यांना देखील शेवटच्या रांगेमध्ये उभं करण्यात आलं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराज हे 1674 साली एक सार्वभौम हिंदू राजा म्हणून भारतामध्ये मान्यता प्राप्त झाले आणि त्यांचं स्वराज्य एक सार्वभौमत्व असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयाला येऊ लागलं. अशा प्रकारचे राज्याभिषेक करण्याचा मानस छत्रपती शिवाजी महाराजांना अजिबात वाटत नव्हतं, की माझा राज्याभिषेक व्हावा, मी छत्रपती व्हावा. पण केवळ आणि केवळ रयतेच्या आग्रहास्तव, जिजाऊंच्या आग्रहास्तव आणि संत रामदास स्वामींच्या आग्रहास्तव छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. तो दिवस होता 6 जून 1674. 6 जून 1674 ला छत्रपती महाराज सिंहासनावरती आरूढ झाले आणि एक स्वराज्याच्या सत्तेचा नवीन सूर्य उदयास आला. तो सूर्य आजतागायत आपल्या सर्वांच्या मनामध्ये तळपत आहे, कारण त्या सूर्याचा प्रकाश आपल्यावरती पडत आहे. हिमालय कोणापुढे वाकत नाही, सूर्य कुणाच्या मुठीत झाकत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या आड येण्याची आजही कुणात ताकद नाही असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. छत्रपती शिवाजी महाराज एक एक यशाच्या शिखर पादाक्रांत करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या, अनेक अनेक गड ताब्यात घेतले, परंतु हे गड ताब्यात घेत असताना त्यांनी स्वराज्याचे आपले मित्र, स्वराज्याचे मावळे यांचे बलिदान ते कधी विसरले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर घडलेली एक गोष्ट मी आपणास सांगू इच्छितो,
की बहलोल खान 20,000ची फौज घेऊन स्वराज्यावर चाल करून येत होता आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांच्या आणि आपल्या सर्वांच्या स्वराज्याचे सरनौबत होते प्रतापराव गुजर. या प्रतापराव गुजरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बहलोल खानावर चाल करून पाठवलं. बहलोल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरनौबताने म्हणजे प्रतापराव गुजराने पळता भुई थोडी करून टाकली आणि बहलोल खानाला कैदेत घेतलं. परंतु बहलोल खान गायावया करू लागला. त्याने बहलोल खानाने प्रतापराव गुजरांना म्हणजे स्वराज्याच्या सरनौबतांना शब्द दिला की मी पुन्हा कधीच स्वराज्यावर चाल करून येणार नाही, परंतु मला जीवनदान द्या, मला अभयदान द्या. त्यावेळेस प्रतापराव गुजरांनी त्याला अभयदान दिलं, त्याला जीवनदान दिलं, त्याला कैदेतून मुक्त केलं आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना तातडीने रायगडावरती बोलून घेतलं आणि रायगडावरती बोलवल्यावर प्रतापराव गुजरांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की प्रतापराव, तुम्ही स्वराज्याचे सरनौबत आहात आणि स्वराज्यावरती येणारं संकट हे तुम्ही फक्त मुक्त केलं तर तुम्ही त्याला नायनाट करायला हवा होता आणि अशा प्रकारचं तुमचं वागणं मला अजिबात पटलं नाही. जोपर्यंत तुम्ही बहलोल खानाची कैद करत नाही, त्याला मृत्युमुखी पाडत नाही, त्याचा शिरच्छेद करत नाही, तोपर्यंत तुमचं तोंड आम्हाला दाखवू नका. आणि या रागारागातच प्रतापराव गुजर रायगड पाय उतार झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरती प्रतापराव गुजर हे बहलोल खानाच्या पाठीमागे गेले. तर बहलोल खानाचं 20,000चं सैन्य अजून वाढलं होतं, ते 40,000वरती गेलं होतं आणि असं चालू असताना प्रतापराव गुजर रात्रीच्या अंधारामध्ये त्याच्यावरती दबा धरून बसले होते. प्रतापराव गुजर फक्त 7 मावळ्यांनिशी 40,000च्या सैन्यावरती तुटून पडले होते. फक्त 7 मावळ्यांनिशी प्रतापराव गुजरांच्या सैन्यामध्ये फक्त 14 तलवारी नाचत होत्या आणि या 14 तमकत्या तलवारी 40,000च्या फौजेमध्ये गेल्या. बहलोल खानासमोर प्रतापराव गुजर महावीरासारखे लढत होते. एका वेळेला दांडपट्ट्यांनी 10 मुघल कापत होते आणि असा पराक्रम बघून बहलोल खानाच्या मनात सुद्धा विचार डोकावून गेला. अरे असे शूर योद्धे जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे असतील, असे शूर मावळे छत्रपती शिवाजी महाराजांकडे असतील, स्वतःच्या जीवावर उदार होऊन हा माणूस 40,000च्या फौजेत फक्त 14 तलवारी घेऊन आला, फक्त 7 मावळे घेऊन आला, तर या माणसाचं याचं धैर्य किती मोठं असेल. असं जर चालत असलं तर औरंगजेबाला पुढच्या 7 जन्मात देखील स्वराज्यावरती सत्ता मिळवणं हे केवळ आणि केवळ अशक्यच आहे. म्हणजे प्रतापराव गुजर त्यावेळेस धारातीर्थी पडले. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाकडे जात होते आणि प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले होते. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की आपले मावळे, आपलं स्वराज्य हे आपल्या मावळ्यांच्या जोरावरती उभं आहे. प्रतापराव गुजर यांच्यासारख्या सरनौबतांच्या जोरावरती उभा आहे, जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 40,000च्या फौजेत केवळ 14 तलवारीनिशी घुसून गेले. केवळ 7 महिने विजेचा लोळ कोसरावा तसे पडून गेले आणि अशा प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे यांच्यासारख्या जीवावर आपलं स्वराज्य उभं आहे आणि त्यांच्यामुळेच आपण आज छत्रपती होत आहोत. म्हणून कुठल्याही प्रकारचा गर्वाचा लवलेश छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही प्रकारचा पदस्पर्श न करता, कोणत्याही प्रकारचा पायाचा स्पर्श न होऊ देता अतिशय पवित्र रीतीने सिंहासनावरती आरूढ झाले आणि प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी आरोळी जेव्हा गागाभट्टांनी दिली, तेव्हा सर्वांच्या अंगावरती रोमांच उभे राहिले आणि स्वराज्याचे छत्रपती, पहिले छत्रपती, थोरले छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज झाले. इथपर्यंत राज्याभिषेकाची पार्श्वभूमी होती आणि या वर्षी 4 जून 2021ला महाराष्ट्र शासनाने हा राज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा एक GR काढला आणि सर्व शासकीय कार्यालयांवरती एक भगवी गुढी उभा राहावी आणि त्यामध्ये स्वराज्याचा राजदंडक असलेली ती राजदंडक आणि त्यावरती भगवी जेरी पताका अशी गुढी उभा राहावी असा आदेश दिला. खरं तर हा आदेश आपण शिरसावंद्य मानायला हवा होता, परंतु अनेक स्तरातून, अनेक धर्मातून या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. या आदेशाविषयी कुठेतरी मनामध्ये पाल चुकचुकत होती की भगवी गुढी शासकीय कार्यालयांवर का उभा राहावी. तर याचं कारण मी सांगतो. खरं तर आपली मोठी चूक कुठे होते माहितीये का? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठा समाजाचे, महात्मा फुले म्हणजे माळी समाजाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित समाजाचे, अशा मोहम्मद पैगंबर म्हणजे मुस्लिम समाजाचे, अण्णाभाऊ साठे म्हणजे मातंग समाजाचे, गाडगे बाबा म्हणजे धोबी समाजाचे. अशा प्रकारची सर्वात मोठी चूक आपण महापुरुषांच्या बाबतीत करत आहोत. म्हणजे जाती जातीनुसार आपण महापुरुष देखील वाटून घेत आहोत आणि निसर्गाने निर्माण केलेले रंग सुद्धा आपण वाटून घेत आहोत. भगवा रंग हिंदूंचा, हिरवा रंग मुसलमानांचा, पिवळा रंग धनगरांचा, निळा रंग दलितांचा. अरे निसर्गाने निर्माण केलेले हे रंग आपण जर असे वाटून घेतले तर कोणत्याही प्रकारच्या महापुरुष आपल्याला कधीही माफ करू शकणार नाही. खरं आदरांजली जर आपल्याला द्यायची असेल तर भगवा रंग हे त्यागाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग हे समृद्धीचं प्रतीक आहे. पांढरा रंग
हे शांततेचं प्रतीक आहे, निळा रंग हे प्रगतीचं प्रतीक आहे, हे जोपर्यंत आपण आपल्या मनामध्ये ठासून घेत नाही तोपर्यंत आपल्या सर्वांचा उद्धार अजिबात होणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वराज्यामध्ये कधी जातीभेद केला नाही. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांना द फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हणत असो, आता इथे बरेच जण मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहेत, त्यांना नेव्हीमध्ये जाण्याचं स्वप्न असेल, नेव्हीमध्ये सिनियर टेक्निकल असिस्टंट नावाच्या पोस्ट असतात, पण फादर ऑफ इंडियन नेव्ही असं जर कोणी म्हटलं तर आपण चटकन छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. पण हेच शिवाजी महाराजांनी इंडियन नेव्ही म्हणजे त्या काळात आर्मर प्रमुख एका मुसलमानला केलं होतं. दौलत खान असं त्यांचं नाव होतं, इब्राहिम खान असंही त्यांचं नाव होतं. म्हणजे अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्यामध्ये एखाद्या मुसलमानाला सामावून घेतला असेल, एखाद्या नाईकाला सामावून घेतला असेल, रामोशीला सामावून घेतला असेल, तर मग त्यांच्यावरून आपण जातीवाद का करावा असा प्रश्न जर मी आपल्याला विचारला तर त्याचं उत्तर कोणाकडेही नसेल. अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे माळी समाजाचे होते. जर आपण या गोष्टीवरून भांडण करत असू तर नक्कीच महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मानत होते. छत्रपती शिवाजी राजांचा कुळवाडी भूषण नावाचा उच्चार सर्वप्रथम महात्मा फुलेंनी केला होता. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की महात्मा फुले एक हजार ओव्यांचा एक पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिला आणि ते मराठी भाषेतील पहिलं आत्मचरित्र होतं छत्रपती शिवाजी महाराजांवरती. त्यावेळेस महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणतात. म्हणजे शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा कैवारी असा राजा असलेला छत्रपती शिवाजी महाराज आमचा कुळवाडी भूषण आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांना गुरुस्थानी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 26 नोव्हेंबर 1948 रोजी मसुदा समितीपासून भारत देशाला जेव्हा मसुदा अर्पण करत होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही शब्द उच्चारले. त्यावेळेस उच्चारलेल्या काही शब्दांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की भारताची राज्यघटना लिहायला किंवा भारतीय राज्यघटनेचा मसुदा लिहायला मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे माझ्या डोळ्यासमोर होतं आणि त्याचाच संदर्भ घेऊन मी भारताची राज्यघटना लिहिली असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत. आणि जर या महापुरुषांवरून आपण जर आपल्यामध्ये वादावादी करत असू, आपण जर आपल्यामध्ये जातीय भेद करत असू, तर मला असं वाटतं यापेक्षा मोठं आपलं दुर्दैव कुठल्याही प्रकारचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात कधी जातीयवाद केला नाही. महात्मा फुलेंनी नेहमी समतेची शिकवण दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी शिकवण दिली. आणि अशा प्रकारची शिकवण जर हे महापुरुष आपणास देत असतील तर यांच्यावरून आपण कुठल्याही प्रकारचे जातीयवाद करू नये. अजून एक गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते. अगदी काल परवा वाचण्यात आली तर त्यावेळेस असं होतं की एक गिधाड आणि त्याचे 2-3 पिल्लं उंच झाडाच्या एका घरट्यामध्ये राहत होते. त्यावेळेस गिधाडाचं पिल्लू त्याच्या वडिलांना म्हणाल की बाबा मला माणसाचं मांस खायची फार इच्छा झाली आहे आणि मला खूप भूक लागली आहे, तर मला माणसाचं मांस आणून द्या, माणसाचं. त्यावेळेस गिधाड म्हणाल माणसाचं मांस मिळणं कठीण आहे, तरी मी शोध घेऊन येतो. त्यावेळेस ते गिधाडाने आकाशामध्ये भरारी घेतली, उंच भरारी घेतली, खूप वेळ शोध घेतला, परंतु त्याला माणसाचं मांस मिळालं नाही. तर त्याला एक मेलेलं डुक्कर दिसलं आणि ते डुकराचं मांस गिधाडाने तोडलं आणि ते गिधाड डुकराचं मांस घेऊन पुन्हा त्याच्या घरट्यात गेलं आणि त्या गिधाडाच्या पिलांना दिलं. आता ते पिलांनी ते मांस चाखलं आणि म्हणाले की हे डुकराचं मांस आहे, आम्हाला हे खायचं नाही, आम्हाला माणसाचंच मांस हवंय. त्यावरती गिधाड पुन्हा एकदा विचारात पडलं. गिधाड म्हणाल मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो. गिधाडाने पुन्हा एकदा आकाशामध्ये उंच भरारी घेतली आणि उंच भरारी घेतल्यानंतर पुन्हा एकदा शोधाशोध सुरू झाली. 2-3 तास गेले. तेव्हा गिधाडाने पुन्हा एकदा बघितलं तर तिथे मेलेली गाय दिसली आणि या गिधाडाने त्या मेलेल्या गायीचे लचके तोडले आणि ते मांस घेऊन गिधाड पुन्हा एकदा त्याच्या घरट्यात गेलं. तर पुन्हा एकदा त्याच्या घरट्यात गेल्यावरती ते गिधाडाच्या पिल्यांनी ते सुद्धा मांस पुन्हा झिडकारलं. त्यांनी ओळखलं की हे गायीचं मांस आहे, आम्हाला गायीचं मांस नको, आम्ही पाहिलं तर उपाशी पोटी मरून जाऊ, पण आम्हाला माणसाचंच मांस खायचं आहे. गिधाडाच्या पिलांनी हट्ट धरला आणि या हट्टापायी गिधाड पुन्हा एकदा विचारात पडलं आणि त्याच्या डोक्यामध्ये एक क्रूर कल्पना सुचली. गिधाडाने काय केलं, रात्रीची वेळ होती, ते डुकराचं मांस उचललं आणि मशिदीमध्ये फेकून दिलं आणि गायीचं मांस उचललं आणि मंदिराच्या गाभाऱ्यात टाकून दिलं. आता गिधाड फक्त वाट बघत बसलं. सकाळ झाली, आजांची वेळ झाली, पहाटेच्या मंदिरातील आरतीची वेळ झाली. आता दंगली पसरायला लागल्या. हिंदूंना वाटलं की गायीचं मांस मुसलमानांनी आपल्या मंदिरात टाकलंय आणि मुसलमानांना वाटलं की हे डुकराचं मांस हिंदूंनी आपल्या मंदिरात टाकलंय आणि या धर्मभेदावरून दंगली पेटल्या. माणसाच्या प्रेतांचे खच पडू लागले.
अनेक माणसं मारली गेली, अनेक माणसं रक्ताच्या थारोळ्यात सापडली गेली आणि हे रक्ताच्या थारोळ्यात सापडलेली माणसं मरून जाऊ लागली. आता गिधाडाचं काम झालं होतं. गिधाडाने पटापट बघितलं, अनेक माणसं मरतायत आणि हे अनेक माणसं मरत असताना गिधाडाने एका मेलेल्या माणसाला पकडलं, त्याचं मांस तोडलं आणि ते त्याच्या पिलांना खायला दिलं आणि गिधाडाची पिलं त्या ठिकाणी खुश झाली. म्हणजे आपण केवळ जातीय भेदापुढे एकमेकांमध्ये भांडत राहू, जातीय भेदापुढे एकमेकांची कत्तल करत राहू, एकमेकांचा द्वेष करत राहू, पण आपल्या जीवावरती गिधाड मजा मारतील हे असं होऊ देऊ नका. हेच या गोष्टीचं तात्पर्य मला आपणास सांगावयाचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा काळ असा आपण जर तुलनात्मक अभ्यास केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कोणतीही जात नीच नव्हती, कोणतीही जात उच्च नव्हती, सर्वांना समान न्याय होता, सर्व आया बहिणींना समान वागणूक होती. कोणीही आया बहिणींची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती शिवाजी महाराज त्याचे हातपाय कलम करून त्याला गावाच्या चौकातल्या चौथऱ्यावरती तसाच बांधून ठेवत होते. त्यावेळेस रांझ्याच्या पाटील नावाचा एक माणूस होता आणि त्या माणसाने कोणत्या तरी स्त्रीवर अत्याचार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय कलम केले आणि त्याला गावातल्या चौकाच्या चौथऱ्यावरती ठेवलं. जिजाऊंनी त्यावेळेस प्रश्न केला की याला मारलं का नाही? त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की याला जर मी मारलं असतं तर त्याला अतिशय सोपं मरण आलं असतं, पण याला असं तडफडताना बघून छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंना सांगत होते की याला असं तडफडताना बघून गावातील अन्य लोक सुद्धा कोणत्याही स्त्रीवर अत्याचार करण्याच्या पूर्वी अनेक वेळा विचार करतील. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर आम्हाला जाणून घ्यायचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांना कशा प्रकारे संरक्षण देत होते आणि अशा नराधमांना कशा प्रकारे शिक्षा देत होते, हेही आज अभ्यास करण्याचा एक मोठा विषय होऊ शकतो. अजून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राज्याभिषेक करून झाला त्यावेळेस जिजाऊंना प्रश्न पडला की माझ्या मुलाला मी शिवबा म्हणू की छत्रपती म्हणू, आणि ही गोष्ट नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकली आणि शिवाजी महाराजांनी ऐकल्यावरती शिवाजी महाराज तडक छत्रपती शिवाजी महाराज तडक राजमाता जिजाऊच्या पायाशी लोटांगण घातलं आणि म्हणालं आम्ही कितीही मोठे झालो तरी आम्ही तुमचे शिवबाच आहोत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून हाही गुण घेण्यासारखा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय नम्र होते, विनम्र होते, विद्या विनयन शोभते असं आपण म्हणतो. त्याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. अजून एक तुलनात्मक अभ्यास करण्याची गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील राजकारण, हे राजकारण कसं असावं की ते कोणालाही कळता कामा नये, परंतु त्यातून स्वराज्याचा आणि आपल्या देशाचा एक प्रगती पथावर त्याची मोड नेता यावा, त्याची मोठ आपण प्रगती पथावर बांधता यावी, अशा प्रकारचं राजकारण. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी हाही गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. परंतु आजच्या तरुणांचा जर आपण अभ्यास केला, जे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सांगत होते की 2020 साली भारत महासत्ताक होईल. भारत महासत्ताक झाला असता जर आपण आजच्या तरुणांच्या हातात लेखणी आणि वही किंवा पुस्तक दिलं असतं, पण आजच्या तरुणांच्या हातात आपण जर पक्षाचे झेंडे देत असू तर भारत महासत्ताक होणार नाही. ते केवळ स्वप्न आणि स्वप्नच राहून जाईल. म्हणजे पेन आणि लेखणी किंवा पुस्तक देण्याच्या ऐवजी आजचे तरुण मुलं हातात पक्षाचे झेंडे धरत असतील, जातीचे झेंडे धरत असतील तर भारत महासत्ताक कसा होणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते की शिक्षण हे अशा वाघिणीचं दूध आहे की ते पिल्यावरती माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. जर आपण इतकं उच्च शिक्षण घेत असू, तंत्र शिक्षण घेत असू, कौशल्याचं शिक्षण घेत असू, इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी डिप्लोमा म्हणजे तंत्र निकेतनचे आहेत, विविध प्रकारचे पदविका अभ्यासक्रम ते शिकत आहेत आणि तंत्र शिक्षण घेण्याचा उद्देश असा, कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याचा उद्देश असा की आपण कुठेतरी आपल्या देशाला उपयोगी पडलं पाहिजे. असं म्हणतात की इंजिनियर्स आर द बिल्डर्स ऑफ द नेशन, आणि हे बिल्डर्स ऑफ द नेशन आपण खरे करून दाखवायला हवे. आपल्या खांद्यावरती आपण देश उभा करायला हवा, उभा करूनच आपण त्याची प्रगती देखील साधायला हवी, असंही या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. अजून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की स्वामी विवेकानंदांनी तरुणांना संबोधित करताना म्हटलं होतं की देशभक्तीने झपाटलेले फक्त 100 तरुण मला द्या, मी या देशाचं रुपडं पालटून दाखवू शकतो. म्हणजे शिक्षण ही अशी गोष्ट आहे की तिने आपण देशाचं रुपडं देखील पालटून टाकू शकतो. स्वामी विवेकानंद म्हणतात तरुणांचे काही गुण, विशिष्ट गुण सांगताना स्वामी विवेकानंद अशी एक यादी तयार करतात की देहामध्ये शक्ती आहे, चेहऱ्यावरती तेज आहे, मनामध्ये उत्साह आहे, पालकांवरती श्रद्धा आहे, गुरुजनांचा आदर आहे, देशाविषयी प्रेम आहे, गरिबांविषयी तळमळ आहे, मनामध्ये ज्याच्या प्रेम आहे, बुद्धीमध्ये त्याचा विवेक आहे. म्हणजे तो खरा तरुण आपल्या भारतामध्ये विकसित व्हायला हवा, असा स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील तरुण होता. आणि हे जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाबरोबर तुलना केली तर छत्रपती शिवाजी महाराज हे स्वामी विवेकानंदांच्या या यादीतील अनेक गुणांपैकी सर्व गुण संपन्न असा राजा म्हणता येईल, म्हणून त्यांना आपण जाणता राजा म्हणत असतो.
छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद हे थोर पुरुष होते. हे आपले देशाचे कट्टर पुरस्कर्ते होते. म्हणजे आपली संस्कृती जपावी, त्याचबरोबर आपल्या लोकांना न्यायही मिळावा, अशा प्रकारचे उपदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. पुढे जाऊन तो स्वामी विवेकानंदांनी प्रसारित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्वामी विवेकानंद उठ भारतात जागा हो या पुस्तकामध्ये असं सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे जे गुण आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत, किंवा ज्ञान आणि कौशल्य यांना आत्मसात करून स्वतः बरोबरच आपल्या देशाची, आपल्या स्वराज्याची किंवा आपल्या समाजाची प्रगती साधणं, यातच खरं शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. शिक्षण घेणं म्हणजे केवळ आपली प्रगती साधणं नव्हे, तर शिक्षणासोबतच आपण आपल्या देशाची देखील प्रगती साधायला हवी, हे या ठिकाणी स्वामी विवेकानंद नमूद करतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तेच केलं. शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जहागिरी सांभाळत बसले असते. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाची चाकरी करत बसले असते. अतिशय सुखामध्ये त्यांचं स्वतःचं आयुष्य कंठले असते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्याचे 50 वर्षे संघर्ष केला. या 50 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 300च्या पेक्षा जास्त अधिक किल्ले जिंकले, स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि हे स्वराज्य निर्माण करण्याबरोबरच रयतेला सुखी करण्याचं काम केलं. रयतेच्या डोळ्याची अश्रू पुसण्याचं काम केलं. शेतकऱ्याला अनेक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी सवलती दिल्या. असे अनेक प्रकारचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आजही आम्हाला वंदनीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्यच उभं केलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकांची मन देखील उभी केली. म्हणजे असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी झोपलेल्याला जागी केलं, जागी केलेल्याला उभं केलं, उभं केलेल्याला चालतं केलं आणि चालतं केलेल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या खांद्यावरती स्वराज्याची पताका दिली. आणि ही स्वराज्याची पताका आजही आपण 4 जून रोजी निघालेल्या GR द्वारे 6 जून रोजी शिवस्वराज्य दिनानिमित्त आपण फडकवली. आणि ही फडकवण्यामध्ये आपण काहीही वाईट केलं नाही, कोणत्याही धर्माचा अपमान केला नाही, किंवा सर्व धर्म समानता असं आपलं राष्ट्रीय मूल्य आहे त्याचाही कुठे आपण विरोध झाला नाही, असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी पताका स्वराज्यातील सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांकडे सुपूर्द केली होती, तीच पताका आज आपण शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने फडकवली. यामध्ये कुठलंही वाईट कृत्य आहे, कुठल्याही धर्माचा अपमान आहे असंही मला वाटत नाही आणि आपणही वाटून घेऊ नका. कारण तो आपल्या महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ती आपल्या महाराष्ट्रासाठी मानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव म्हणून एक दिवस सर्व शासकीय कार्यालयांवरती भगवी जरी पताका फडकवत आहेत. अजून एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण या अनुषंगाने सांगावीशी वाटते की आजचा तरुण कितीही सुशिक्षित झाला तरी त्यामध्ये अहंकाराची भावना त्यामध्ये थोड्या प्रमाणात रुजवली जाते. या अनुषंगाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की श्रीहरिकोट्याला एक समुद्र किनारा होता आणि या समुद्र किनाऱ्यावरती एक म्हातारे गृहस्थ कुराण वाचत बसले होते. तर कुराण वाचणं हे सर्वच जण वाचतात, पण ते म्हातारे गृहस्थ समुद्र किनाऱ्यावरती वाचत होते, एवढाच फरक. येता जाता येणारे जाणारे लोक त्यांच्याकडे बघत होते. परंतु एक तरुण त्यांच्याकडे थांबला आणि त्यांना विचारलं, तुम्ही हे कुराण का वाचताय? तर त्यावरती त्या म्हाताऱ्या गृहस्थांनी उत्तर दिलं की हे कुराण वाचल्याने माझ्या मनाला शांती भेटते आणि कुठेतरी आध्यात्मिक दृष्ट्या आपण या जगामध्ये वावरतो आहोत अशी भावना माझ्या मनामध्ये येते आणि दिवसभर मी जे काही काम करतो त्याला कुठेतरी शांतता आणि यश येतं. यावरती तो तरुण हसला आणि म्हणाला, तुमच्या या वायफळ गोष्टीमध्ये पडण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मी इस्रो मध्ये काम करतो आणि इस्रो मध्ये मला आता महत्वाची मीटिंग आहे. तुम्हाला विचारलेला प्रश्न हा अतिशय मूर्खपणाचा होता असं मला वाटतं. आणि तो तरुण हसत हसत तिथून निघून गेला. तो थेट इस्रोच्या कार्यालयामध्ये पोहोचला आणि जिथे त्या तरुणाची मीटिंग होते तिथे तो जाऊन बसला. तर थोड्या वेळाने मीटिंग सुरू होणार होती. त्या मीटिंगचे अध्यक्ष येणार होते म्हणून सर्वजण त्या अध्यक्षांची आतुरतेने वाट बघत होते. आणि अध्यक्ष आले अशी वर्दी कुठेतरी आली आणि अध्यक्षांनी दरवाजा उघडला आणि तडक त्या अध्यक्ष पदाच्या खुर्चीमध्ये जाऊन बसले. तो तरुण अवाकच्या अवाक होऊन बघत होता, कारण जो म्हातारा गृहस्थ त्यांना समुद्र किनाऱ्यावरती एक कुराण वाचताना मिळाला होता, तोच म्हातारा गृहस्थ या इस्रोच्या महत्वाच्या मीटिंगचा अध्यक्ष होता आणि तो इस्रोचा देखील अध्यक्ष होता. त्या म्हाताऱ्या गृहस्थाचं नाव होतं डॉक्टर विक्रम साराभाई. तर डॉक्टर विक्रम साराभाई हे नाव आपण सर्वांनी ऐकलं असेलच, पण डॉक्टर विक्रम साराभाई आणि या तरुणाची गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई एवढे हुशार असताना देखील, एवढे महत्वाचं पद भूषवत असताना देखील स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी,
स्वतःच्या शुद्धीसाठी कुठेतरी अध्यात्माला पकडून होते, हे देखील आजच्या तरुणांनी करायला हवं. अध्यात्म किंवा अनेक महापुरुषांच्या विचारांना पकडून असायला हवं, अनेक महापुरुषांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळेच त्यांना स्वतःच्या देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळत असते आणि स्वतःच्या देशासाठी काहीतरी केल्याची प्रेरणा मिळाल्यानंतर आपल्या शिक्षणाचं उद्दिष्ट साध्य होऊ शकतं आणि हे शिक्षणाचं उद्दिष्ट साध्य झाल्यावरती आपण खरं तर या जीवनामध्ये आल्याचं सार्थक होईल. कारण छत्रपती शिवाजी महाराज या जीवनात आले ते केवळ 50 वर्ष जगले. 50 वर्षामधले त्यांनी 16व्या वर्षी तोरणा किल्ला घेतला. म्हणजे केवळ 34 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं मोठं स्वराज्य निर्माण केलं. तर आपल्याकडे सर्व काही उपलब्ध आहे. आयुष्य आपल्याकडे फार मोठं आहे. सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे. तर आपण नक्कीच यापेक्षा मोठं कार्य करू शकतो. अजून एक उदाहरण मला आपल्या समोर द्यावं वाटतं, की नाशिक पासून पुण्याकडे जाताना नगरच्या पुढे एक सुपे नावाचं गाव आहे. या सुपे नावाच्या गावामध्ये एक नृत्य कला केंद्र आहे. या नृत्य कला केंद्रामध्ये एक राजर्षी काळे नावाच्या एक नर्तिका राहत होत्या आणि या तमाशाच्या फळावरती नाचणाऱ्या नर्तिकेचा मुलगा आज कलेक्टर आहे, आज एक IAS आहे. ही गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला ती नक्कीच विशेष वाटेल. परंतु त्या IAS अधिकाऱ्याचं नाव आहे अमित राजश्री काळे. वाटलं तर तुम्ही गुगलला सर्च करू शकता. पण अशा प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांनी इतक्या मोठ्या यशाला गवसणी घातली. तर आपल्याकडे सर्व काही उपलब्ध आहे. आपण किती मोठ्या यशाला गवसणी घालू शकतो हेही मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आम्ही काय शिकायला हवं, तर आम्ही शिकायला हवं त्यांचे दूरदृष्टिकोन, त्यांचा दानशूरपणा, त्यांचा विनम्रपणा, त्यांची शिक्षा करण्याची पद्धत. म्हणजे भविष्यात तुम्ही जर एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला लागले, लीडरशिप क्वालिटीज कशा प्रकारे डेव्हलप करायच्या हे जर कोणाकडून शिकायचं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकायचं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, जर कोणाची स्तुती करायची असेल तर ती चार चौघात करावी, परंतु जर कोणाची चुकी सुधारायची असेल तर ती तिला एकट्याच सांगावी. म्हणजे लीडरशिप क्वालिटीज डेव्हलप करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे आज आमच्या सारख्या तरुणांमध्ये केलं, हेही एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करायची वाटते. की छत्रपती शिवाजी महाराज हे चालतं बोलतं विद्यापीठ होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे या विद्यापीठ आपल्याला आपल्या डोळ्यासमोर, आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर, आपल्या पुस्तकांच्या स्वरूपामध्ये अशा अनेक ठिकाणी उपलब्ध राहू शकतं. फक्त ते वाचण्याची तसदी आपण घ्यायला हवी आणि ते आचरणात आणण्याचं काम आपण केलं हवं, करायला हवं. छत्रपती शिवाजी छत्रपती चरित्रातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, परंतु अगदी काही थोड्या गोष्टी मी सांगतो आणि आपण शेवटाकडे वळूया असं जाहीर करतो. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून अजून एक गोष्ट शिकण्यासारखी अशी होती, की जेव्हा जिजाऊ मासाहेब आजारी पडल्या तेव्हा त्यांना रायगडावरती गार हवा सहन होत नव्हती. तेव्हा जिजाऊ मासाहेब रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचडच्या वाड्यात जाऊन राहिल्या. पण त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गोष्ट मान्य नव्हती, की आजच्या काळामध्ये आपण बघतो की सहज कोणी मुलगा किंवा मुलगी आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढून देते, वयोवृद्धपणामध्ये त्यांची काळजी घेत नाही, त्यांना वृद्धाश्रमात टाकून देते. पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये ती गोष्ट मान्य नव्हती. म्हणजे केवळ तब्येतीच्या कारणामुळे जिजाऊ मासाहेबांना पाचडमध्ये जाऊन राहावं लागलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट मनाला चटका लावून जात होती. मला तुमचं सकाळी सकाळी दर्शन घेता येणार नाही, तुमचे पदस्पर्श करता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंना विनवण्या करत होत्या, पण जिजाऊंच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांना पाचडमध्ये जाऊन राहावं लागलं. यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती लढवली. ज्या ठिकाणी रायगडापासून पाचड होतं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक माची तयार केली आणि ही माची तयार केल्यानंतर दररोज सूर्य झाल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांसोबत त्या माचीवरती जायचे आणि त्या माचीवरती एक मोठी घंटा छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवली होती. दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज त्या माचीवरती गेल्यावर त्या घंटेचा नाद करायचे आणि तो घंटानाद पाचडपर्यंत ऐकू जायचा. तो घंटानाद जिजाऊ महासाहेबांना ऐकू गेल्यानंतर जिजाऊ महासाहेब वाड्याच्या बाहेर यायच्या आणि वाड्याच्या बाहेर मोकळ्या जागेत आल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दिसायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं दर्शन घ्यायचे. म्हणजे असे मातृभक्त छत्रपती शिवाजी महाराज आज आम्ही जाणून घ्यायला हवे. केवळ जातीय याच्यात न अडकता आपण स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या समाजासाठी, स्वतःच्या राज्यासाठी किंवा स्वतःच्या देशासाठी कशा प्रकारे आपण मेहनत करू शकतो, कशा प्रकारे आपण उभारणी करू शकतो, कशा प्रकारे आपण या सर्वांना प्रगती पथावरती नेऊ शकतो, हे आपण या ठिकाणी समजून घ्यायला हवं. प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज केवळ जातीय दृष्टिकोनातून न बघता एक सामाजिक दृष्टिकोनातून बघावे. ते रयतेचे राजे होते, आपल्या सर्वांचे राजे होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना वंदनीय हवेत. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, की आजकालचे तरुण हे व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. म्हणजे व्यसनांच्या आहारी जाताना अशा प्रकारे दिसतात,
की मला सांगावंसं वाटतं की शाळेकडे जाताना आपण बघतो की सारे शिकूया पुढे जाऊया अशा प्रकारचं कुठेतरी लिहिलेलं असतं शाळेच्या भिंतीवरती. परंतु तेच आपण महाविद्यालयांच्या भिंतीवरती बघितलं तर धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे, दारू पिण्यास सक्त मनाई आहे, तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आहात, अशा प्रकारचे बोर्ड कुठेतरी लावलेले दिसतात. म्हणजे असं काय झालं की सारे शिकूया पुढे जाऊया या वृत्तीपासून आपण डायरेक्ट धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे, दारू पिण्यास सक्त मनाई आहे, अशा प्रकारचे परावृत्त करण्याचं काम शाळेला किंवा महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना करावं लागत आहे. म्हणजे व्यसनांच्या आहारी जाण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते किंवा पानटपरीच्या किंवा दारूच्या दुकानाकडे जाणारी पावले जेव्हा ग्रंथालयाकडे जातील, पानटपरीच्या किंवा दारूच्या दुकानाकडे जाणारी पावले जेव्हा ग्रंथालयाकडे जातील तेव्हाच समृद्ध मस्तक तयार होईल. आणि हे समृद्ध मस्तक कुणाचं हस्तक होणार नाही आणि कुणाचं हस्तक नसलेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होणार नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते. म्हणजे आपण दारूच्या दुकानाकडे न जाता, कुठल्याही प्रकारच्या पानटपरीवरती न जाता ग्रंथालयाकडे जावे, महापुरुषांच्या चरित्राचं अवलोकन करावं, ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. आणि अशा प्रकारचे चरित्र जर आपण आचरणात आणले तर आपले मस्तक समृद्ध होतील. आणि हे समृद्ध असलेले मस्तक कुणाचं हस्तक होणार नाही. कुणाचं हस्तक होणार नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करण्याचा, कुठल्याही प्रकारची चुकीची वागणूक करण्याचा, कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार कुणावरती करण्याचा विचार आपल्या मनामध्ये डोकावणार नाही. आणि कुणाचं हस्तक नसलेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होणार नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेला स्वाभिमान हा आपल्या अंगामध्ये रगोरगात भिनलेला असेल. हा स्वाभिमान जर आपल्याला भिनवायचा असेल तर नक्कीच आपण या महापुरुषांच्या चरित्रांचं अवलोकन करायला हवं. व्यसनाधीनता आपण सोडायलाच हवी. आणि या व्यसनाधीनतेतून बाहेर आल्याशिवाय आपण आपल्या देशाचा उद्धार करू शकत नाही. ही गोष्ट आपण आपल्या मनावरती बिंबवायला हवी. एक इंग्रजीमध्ये फार छान म्हण आहे, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट देन एव्हरीथिंग इज लॉस्ट. म्हणजे जर आपण संपत्ती गमावली तर आपण काहीही गमवत नाही. जर आपण आरोग्य गमावलं तर आपण थोड्या प्रमाणात काहीतरी गमावतो. पण जर आपण आपलं चारित्र्य गमावलं, जर आपण आपला दृष्टिकोन गमावला तर आपण या जीवनामध्ये सर्वच काही हरवून बसू. आणि हे सर्व काही हरवून बसू नये, आपलं चारित्र्य शाबूत राहावं, आपला दृष्टिकोन शाबूत राहावा. म्हणून आपण केवळ आणि केवळ या महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यास केला तरी सुद्धा खूप आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं चरित्र आपल्याला इतकं काही देऊन जातं. म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण जन्मलो ही इतकी अभिमानाची गोष्ट आहे, ही इतकी गर्वाची गोष्ट आहे की ही गोष्ट केवळ आपल्या आणि केवळ आपल्याच भाग्यात आहे. आपण कुठेही जाऊन सांगू शकतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले माणसं आहोत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आणि हे मावळे असल्याचं कर्तव्य आपण बजावायला हवं. मग त्या काळात मावळ्यांनी स्वराज्य उभं केलं, या काळामध्ये आपण महाराष्ट्र उभा करूया, या काळामध्ये आपण आपला देश उभा करूया, हेही या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आजच्या तरुणांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श घ्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा. आजच्या तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घ्यावा. वयाच्या 32व्या वर्षी स्वतःचे डोळे काढून देणारे छत्रपती संभाजी महाराज होते, त्यांचा आदर्श घ्यावा. ना केवळ कुठल्या राज्यकर्त्याचा आदर्श घ्या, कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राज्यकर्ता होणे नाही, असं लोकोत्तर लोकमान्य लोकनेता होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे एकच होऊन गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सर्वजण मावळे आहोत. या ठिकाणी शेवटाकडे वळताना फक्त एक कविता मी आपणासमोर म्हणू इच्छितो. ती कविता कोणी लिहिली ते माहिती नाही, पण मला आवडली म्हणून मी आपणासमोर ती सादर करत आहे. त्या कवितेचं नाव आहे, राजे तुम्ही जन्माला येताय नक्की या. राजे तुम्ही जन्माला येताय नक्की या, राजे तुम्ही जन्माला येताय ना नक्की या, तुमच्या या पवित्र चरणाचं दर्शन आम्हाला द्या. ज्या गडासाठी तुम्ही अहोरात्र जागलात, ज्या गडासाठी तुम्ही अहोरात्र जागलात, रक्ताच्या थारोळ्यात सांडून तुम्ही गड ताब्यात घेतलात, रक्ताचे थारोळे सांडून तुम्ही गड ताब्यात घेतलात. अशा गडावरती तुम्हाला आज दारूचे शिंतोडे दिसतील, त्या फुटलेल्या बाटल्या सुद्धा बघून घ्या. राजे तुम्ही जन्माला येताय ना नक्की या. आज सगळीकडे तुमच्या नावाचा जय जयकार आहे, आज सगळीकडे तुमच्या नावाचा जय जयकार आहे. तुमची जयंती उत्साहात साजरी होत आहे, तुमची जयंती उत्साहात साजरी होत आहे. एवढ्या मोठ्या बॅनर वरती तुमचा इतका इतका फोटो हा फार शोभून दिसत आहे. यांचे भले मोठे फोटो पाहून घ्या. राजे तुम्ही जन्माला येताय ना नक्की या, राजे तुम्ही जन्माला येताय ना नक्की या. आधी लगीन कोंडाण्याचं मग लगीन रायबाचं, आधी लगीन कोंडाण्याचं मग लगीन रायबाचं, असं म्हणत प्राणाची आहुती देणारे नरवीर तानाजी मालुसऱ्यांच्या पुतळ्याखाली रेव पार्ट्या पाहून घ्या. राजे
आधी लगीन कोंडाण्याचं मग लगीन रायबाचं असं म्हणत प्राणाची आवती देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसऱ्यांच्या पुतळ्याखाली रेव पार्टी चालतीये. या नालायकांना बार कमी पडलेत, या नालायकांना बार कमी पडलेत. एकदा पुन्हा जन्म घेऊन इतिहास यांना समजून सांगा. राजे तुम्ही जन्माला येताय ना, नक्की या. राजे तुम्ही जन्माला येताय ना, नक्की या. निसर्गाचे रंग आता जातीचे होत चालले. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे वेगवेगळे रंग आपण वेगवेगळ्या जातीमध्ये वाटून घेतले. निसर्गाचे रंग आता जातीचे होत चाललेत. निसर्गाचे रंग आता जातीचे होत चाललेत. माणूस स्वतःच्या प्रतिष्ठेपायी काहीही करायला तयार होतोय. माणूस स्वतःच्या प्रतिष्ठेपायी काहीही करायला तयार होतोय. या सर्वांना सुधरवण्यासाठी हर हर महादेवची घोषणा पुन्हा एकदा घुमू द्या. राजे तुम्ही जन्माला येताय ना, नक्की या. तुमच्या या पवित्र चरणाचं दर्शन आम्हाला होऊ द्या. तुमच्या या पवित्र चरणाचं दर्शन आम्हाला होऊ द्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना साध आपल्या सर्वांकडून आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने की हे सर्व गैरप्रकार थांबायलाच हवेत, त्यांना आळा घालायलाच हवात. आजच्या तरुणांनी सुधरायलाच हवं. आजच्या तरुणांना उद्देशून कुसुमाग्रज म्हणतात की सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका. काळोखाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी. करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यसनाधीनता बाळगू नका. ग्रंथालय उघडा, ग्रंथालयामध्ये जा, पुस्तकं उघडा, पुस्तकं वाचा आणि अशा प्रकारे देशाचं बळ वाढवा. देशाला सर्व गुण संपन्न करा आणि या सर्व गुण संपन्न देशाचे नागरिक होण्याचा अभिमान आपल्या सर्वांना नक्कीच असेल. असं म्हणून मी आजच्या माझ्या शब्दांना विराम देतो. खरं तर के वाक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांनी मला इथे बोलवून मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. इथे असलेले सर्व प्रोफेसर माझ्यापेक्षा मनाने, मानाने आणि ज्ञानाने फार मोठे आहेत. कृपया जर माझ्याकडून कुठल्या प्रकारची चूक झाली असेल, जीभ घसरली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. आणि माझ्या सर्व छोट्या बंधू भगिनींनी शांतपणे, संयमाने आजचं व्याख्यान ऐकलं त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. आभारी आहे. धन्यवाद पुष्कर. मी सानप सर बोलतोय. हो सर. अतिशय बहुमोल व महत्वाची माहिती सविस्तरपणे तू सगळ्यांसमोर मांडली. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. जसं तू सांगितलं शिवरायांची मुंज, त्यांचा विवाह, त्यानंतर शिवरायांचे शूर मावळे व राज्याभिषेकाची जी पार्श्वभूमी एकदम अतिशय अनमोल शब्दात तू सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडली. आणि त्याचप्रमाणे जे वेगवेगळे महापुरुष त्यांची जी कीर्ती आहे, जसं की स्वामी विवेकानंदांबद्दल तू सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, त्याचप्रमाणे संभाजी राजांबद्दल जी खूप छान अशी माहिती तू सर्वांसमोर या ठिकाणी आज मांडली, त्याबद्दल मी कॉलेज व तसे विभागातर्फे तुला धन्यवाद देतो. जसं पुष्करनी सांगितलं सर्व विद्यार्थ्यांना की आपण शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे, स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेतला पाहिजे, संभाजी राजांचा आदर्श घेतला पाहिजे. आपण आजची जी तरुण पिढी आहे, तर जसं पुष्करनी सांगितले की जे पॉलिटिशियन लोक आहेत त्यांचा आदर्श आज आपण घेता कामा नाहीये. तर महाराजांचा जर आदर्श आपण घेतला तर जीवनात नक्कीच आपण त्यांचे गुण आत्मसात करून काहीतरी आपलं जे ध्येय आहे ते आपण गाठू शकतो. जसं पुष्करनी सांगितलं की महाराजांनी कधी जातीभेद केला नाही. महाराजांच्या दरबारी सर्व जाती धर्माचे लोक काम करत होते, परंतु महाराजांनी कधी जातीभेद कधी केला नाही. आणि यामुळेच महाराजांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड आदर होता. महाराजांच्या मनात तसेच पुष्करनी सांगितलं की प्रत्येक स्त्रीबद्दल आदर होता. प्रत्येक स्त्रीला ते प्रमाणे मानत होते, वागणूक देत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराज साम दाम दंडभेद याचा अवलंब करत असे. आणि म्हणूनच त्यांनी एवढं 50 वर्ष एवढं हे कारभार सांभाळला. आणि जसं पुष्करनी सांगितलं की महाराजांकडे वेगवेगळे गुण होते, जसे दूरदृष्टी होती, दानशूरपणा त्यांच्याकडे होता, लिडरशिप क्वालिटी महाराजांमध्ये होते. तर हे गुण आपण सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजेत. आणि पुष्कर, पुन्हा एकदा मी तुला धन्यवाद देतो. खूपच छान माहिती तू सगळ्यांसमोर मांडली. त्याचप्रमाणे मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय कलमानी सर यांनी आजचा जो कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जी परवानगी दिली त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे समन्वयक कोऑर्डिनेटर श्री गायधनी सर यांनी आज हा कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. शेवटी गायधनी सरांना मीटिंग असल्या कारणाने सर शेवटच्या 10-15 मिनिटात उपस्थित राहू शकले नाही. तरी पण गायधनी सर तुमचे आभार. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी हे पुष्करला गेल्या 1 तासापासून विदाउट एनी डिस्टर्बन्स ऐकून घेत होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचेही मी धन्यवाद देतो आणि धन्यवाद पुष्कर पुन्हा एकदा. एक मिनिट सर, एक मिनिट सर, मी अतुल वाटपडे बोलते. पुष्कर, तुझे खूप खूप आभार. एवढ्या तरुण वयात इतके छान विचार आहे. पुढे फार मोठा वक्ता होणार आहे. आमचा सर्वांचा आशीर्वाद आहे आमच्या मुलांना.